वेन वी सेंटेन्सेस, याचा अर्थ काय की अशी वाक्य ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब नाही. बरोबर आहे का? एम आय राईट? आज त्यामध्ये आपण दोन भाग पाडले होते. बरोबर? एक खडे आणि एक तांदूळ. खडे म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पोझिशन विषयी बोललं जातं. बरोबर आहे का? मालकी. आणि अशी वाक्य तुम्हाला लिहून दिली होती. कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्याजवळ. आठवत आहे का नाही? तर त्यांचं आता आपण सेपरेट टॉपिक शिकणार आहोत. सो फंडामेंटल 2 इज नथिंग बट अशी वाक्य ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सहाय्यकारी क्रियापद आहे व ते सहाय्यकारी क्रियापद काय सांगताय? पोझिशन सांगताय. ठीक आहे? पोझिशन नाही सांगितलं आणि फक्त सहाय्यकारी क्रियापद वाक्य अर्थात ते कोणतं असेल? फंडामेंटल 1, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता कोणतं शिकणार आहोत मग? फंडामेंटल 2. बर, फंडामेंटल 1 मध्ये वाक्य शिकलो आपण ते कोणते होते? टू बी म्हणजे असणे. असण्याची 3 मुलं आहेत प्रेझेंट, पास्ट, फ्युचर मध्ये. आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील. असण्याची 3 मुलं एम, इज, आर, वॉज, वर आणि विल बी. हे आपण ऑलरेडी शिकलो. हे काय होतं? टू बी होतं. आता काय? फंडामेंटल 2 काय हे? च्याकडे असणे. पोझिशन, मालकी सांगणारे वाक्य. तो तिकडे काय होतं? फक्त असणे. इथं काय? च्याकडे डॅश डॅश असणे. ठीक आहे? याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये टू हॅव, त्याला म्हणतो तो टू बी. हा दोघांमधला फरक. बर, याचे 3 टाइप्स: प्रेझेंट, पास्ट आणि फुटुरे. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. काय स्टेटमेंट याचं? कर्त्याकडे, लिहा माझ्या बरोबर, लिहा सगळेजण माझ्या बरोबर लिहा. कर्त्याकडे डॅश डॅश आहे. यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणतो कर्त्याला डॅश डॅश आहे, किंवा आहेत. बरं का, अनेक असेल तर आहे. इकडं कर्त्याजवळ डॅश डॅश आहे. इकडं कर्त्याचे डॅश डॅश आहे. कुछ लोग यूट्यूब में हिंदी देखने वाले होंगे तो उनके लिए हिंदी बोलता हूं. तो कर्ता के पास डैश डैश है, कर्ता को डैश डैश है और कर्ता का डैश डैश है. पोझिशन बताने वाले वाक्य प्रेझेंट में इस तरह से होंगे. पास्ट मध्ये काय होईल? हेच फक्त कर्ता को, कर्ता का, कर्ता के पास डैश डैश था, हिंदी में होगा. मराठीमध्ये हेच डॅश डॅश आहे, डॅश डॅश होतं. स्टेटमेंट तेच राहतील. कर्त्याकडे डॅश डॅश होतं किंवा होते. कर्त्याला, सगळेजण माझ्या बरोबर लिहा, डॅश डॅश होतं किंवा होते. कर्त्याजवळ डॅश डॅश होतं किंवा होते. आणि कर्त्याचे डॅश डॅश होतं किंवा होते.
फ्यूचर सेम हिंदी वालों के लिए होगा, कर्ता के पास कर्ता का कर्ता को डैश डैश होगा. मराठीमध्ये तेच फक्त असेल. कर्त्याकडे डॅश डॅश असेल, कर्त्याला डॅश डॅश असेल, कर्त्याजवळ डॅश डॅश असेल, कर्त्याचे डॅश डॅश असेल. आले का गायकवाड सर, कवाळे सर, गोरे सर, आंधळे सर, केळवणे मॅडम? यस सर. अरे वा वा. इकडं कोण कोण होतं? राजमाने मॅडम आल्या? वा वा, गुड. किती लोक आहेत? ओके, संख्या तर कमी दिसते. चला असल्या प्रेझेंट मध्ये ऍज वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन वॉन्ट अँड वॉन्ट्स, आठवत आहे का? ए ग्रुप आणि बी ग्रुप आठवत आहे का नाही? तो ए ग्रुपचे मेंबर कोणते कोणते होते? आय, वी, यू, दे, ही सर्वनाम, किंवा किंवा नाव असेल तर अनेक वचन नाव होतं. बरोबर. बी ग्रुप मध्ये कोण कोण होतं? बरोबर, करेक्ट आहे. ही, शी, इट, आणि नाव असेल तर किंवा नाव असेल तर एक वचन नाव. बरोबर, एक वचन नाव. म्हणजे इथे योगायोगानं पर्सनल प्रोनाउन देखील सिंग्युलर आहेत आणि नाव देखील सिंग्युलर आहे. इथं मात्र एक वचन अनेक वचन मिक्स आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर, टीपीएस. बर, आता तिकडे काय वापरलं होतं आपण? यासाठी वॉन्ट वापरलं होतं, इथं वॉन्ट वापरलं होतं. इथं बघा काय होतं आता, यासाठी आपण वापरणार आहोत सब्जेक्ट प्लस हॅव प्लस डॅश डॅश. Okay, I am back again. Let me check whether recording is on. Yes, it is on. So, इकडे काय? इकडे येईल सब्जेक्ट प्लस हॅज प्लस डॅश डॅश. सब्जेक्ट प्लस हॅज प्लस डॅश डॅश. तिकडे तुम्हाला आठवत असेल सब्जेक्ट प्लस वॉन्ट आलं होतं, बरोबर आहे नाही? आणि इकडे काय होतं? सब्जेक्ट प्लस वॉन्ट्स होतं. इथं पण हॅव बेसिक आहे आणि हॅव मध्ये एस मिक्स झालं की त्याचं हॅज तयार होतं. हॅव प्लस एस बिकम्स हॅज. एकदम व्यवस्थित समजून घ्या. एक लक्ष द्या, लिहायचं थांबवा आणि लक्ष द्या. प्रॉपरली लक्ष द्या इकडं. इथे एक छोटीशी कॉन्सेप्ट सांगणार आहे मी तुम्हाला. बरं, इथं मला सांगा अर्थ याचा. बघा, कर्त्याकडे कोणतं एक घेऊ आपण, सगळे पॅरलल मध्ये आहेत. बघा, कधी कधी काय होतं, एकाच गोष्टीसाठी आपण चारही प्रकार वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे पेन आहे, मला पेन आहे, माझ्याजवळ पेन आहे आणि माझा पेन आहे. समजलं? परंतु मला छोटी बहीण आहे, माझ्याकडे छोटी बहीण आहे असू शकतं का? नाही. माझ्याजवळ छोटी बहीण आहे असू शकतं का? माझी छोटी बहीण आहे असू. समजलं? सो इट डिपेंड की वाक्याच्या प्रकारानुसार. फॉर एक्झाम्पल, आम्हाला मांजर आहे बोलतो का आपण? आमच्याकडे मांजर आहे बोलतो. कधी कधी आम्हाला मांजर आहे म्हणतो, असं म्हणतो आपण. मात्र आमच्याकडे मांजर आहे, आमच्याजवळ मांजर आहे, आम्हाला मांजर आहे तसं म्हणून जात नाही. बरोबर. सो इट डिपेंड. काय काय ठिकाणी चारही वाक्य त्याला सुटेबल असतात किंवा काय काय ठिकाणी काही वाक्य सुटेबल होतात. सगळ्यांचा इंग्लिशमध्ये अर्थ
एकच आहे. सब्जेक्ट प्लस हॅव ए ग्रुप साठी, बी ग्रुप साठी सब्जेक्ट प्लस हॅज. बरं, आता समजून घेऊ आपण. कर्त्याकडे डायजेस्ट आहे, एक एक गोष्ट गृहीत धरू आपण. कर्त्याकडे डायजेस्ट आहे मध्ये इंग्लिश मध्ये यातला कोणता कोणता शब्द आलाय बघू आपण. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, बरोबर. आणि डायजेस्ट म्हणजे डायजेस्ट, जे काय असेल ते आपण डायजेस्ट मध्ये आपण भरून टाकणार, बरोबर. आता राहिलं काय, काय राहिलं, याचा अर्थ हॅवचा अर्थ काय सांगा मला. हा, काय, कडे आहे. बघा ना, प्रॅक्टिकल आहे. नुसतं आहे कसं काय होईल, मग कडे कुठे गेलं. करताला करता गेला, सब्जेक्टला सब्जेक्ट, करता सब्जेक्ट. समजतंय का, ऑनलाईन वाले पण बघा. तो करत्या इथं काय ला आहे, इथं हॅवचा अर्थ काय ला आहे. हॅवचा अर्थ इथं काय जवळ आहे, आणि हॅवचा अर्थ इथं काय ते आहे. आता ही कॉन्सेप्ट सांगतो, याचा उपयोग तुम्हाला क्वेश्चन बनवताना होणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आठवण करून देईन. बर, आता इथं कर्त्याचे डॅश डॅश होतं, काय टेन्शन नाही. सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस डॅश डॅश. तुम्ही जर वॉन्टेडला फ्लॅशबॅक मध्ये गेले तर सब्जेक्ट प्लस वॉन्टेड होतं, आठवतंय का नाही. इथं पण एकच, सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला होता. इथं पण सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅड. आता इथे हॅडचा अर्थ काय होईल मग, कडे होतं, ला होतं, जवळ होतं, किंवा च होतं, चे होते, बरोबर. फ्युचरला पण अगेन सेम. काय, सब्जेक्ट प्लस इकडे हॅड होतं, तिकडे हॅव हॅज, इथं काय होईल विल हॅव. काय होईल विल हॅव. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस डॅश डॅश फुल स्टॉप. इतना इझी है, सोपं की नाही. चला सांगा, आता कोणतंही वाक्य सांगा मला. कर्त्याकडे आहे म्हणा, कर्त्याकडे होतं, तुम्हाला आठवल ते सांगा, सांगा मला. चला कमॉन, काय पण सांगा, चालेल ना. तुम्हाला काय आवडते बोला, जे तुम्हाला आवडतं ते बोला. बघा, चार्जिंग चालू आहे, पिन काढलेली आहे. ऐसे होत आहे. त्याच्याकडे गाडी आहे. बघा, हे कुठे येईल, ए ग्रुप मध्ये का बी ग्रुप मध्ये. बी ग्रुप मध्ये येईल ना. हा बी ग्रुप आहे. त्याच्याकडे गाडी आहे. इंग्लिश मध्ये काय होईल बघा, काय होईल, सब्जेक्ट ज्याच्याकडे आहे तो सब्जेक्ट आहे, बरोबर. मग काय, ही हॅज अ कार, अ बाईक, अ व्हेकल. ठीक आहे. हा, पुढे बोला, कोणते वाक्य बोला. टेल मी एनी सेंटेन्स, काही बोला. कर्त्याकडे आहे बघ, कोणते तुमच्या समोर सगळे स्ट्रक्चर ठेवले तुम्ही, कोणतेही वाक्य बोला. हा, किंवा अमोलकडे, अमितकडे, अमोलकडे, हा नवीन मोबाईल होता. अमोलकडे नवीन मोबाईल होता. काय होईल मग स्ट्रक्चर नुसार, अमोल हॅड अ, बरोबर. अमोल अमोल आलं, हॅड कडे होता, शिल्लक काय राहिलं नवीन मोबाईल, न्यू मोबाईल. अमोल हॅड अ न्यू मोबाईल. चला पुढे बोला, बोलते रहो, कोणतंही काही बोला, लवकर लवकर बोला. अमोलच आहे का, दुसरं घ्या ना काहीतरी. माझ्या नवीन गाडीला काय असेल, काहीतरी नवीन सांगा. आ, नवीन फॅसिलिटी सांगा काहीतरी. हा, एअरबॅग जुनी फॅसिलिटी. आ, लेटेस्ट काय, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट.
काय सनरूफ वगैरे सगळं बाबा आदम के जमाने का हो गया. एआय फीचर म्हणजे पुढं 50 किलोमीटर अंतरावर ट्रॅफिक खूप जाम आहे, तुम्हाला हे रूट्स अवेलेबल आहेत आणि ते सांगणार तुम्हाला. ते तर आताही असेल, आता फक्त ते बोलत नाही. नंतर तुम्हाला सगळं सांगेल ते या पद्धतीने गेलं तर तुम्ही एवढ्या वेळात पोहोचाल वगैरे, क्लिअर सांगेल. एआय एआय वरती परवा मी एक लेक्चर ऐकलं कोणाचं, अजित गोडबोले, त्यांचं बुक पण आणलं मी, 4.0 इंडस्ट्री 4.0, सुंदर बुक आहे. हा, माझ्या नवीन गाडीला एआय फीचर असेल याच्यावर त्यांचं भाषण आलंय खूप भारी. अजित गोडबोलेंचं ऐका, युट्यूबला आहे. माझ्या नवीन गाडीला एआय फीचर असेल, एआय वरच बोलले त्यांनी सांगितलं, त्यांना तर त्या लेक्चर मध्ये भाषणामध्ये सांगितलंय की त्यांच्यावर एआय ने कविता केली आणि कविता गाऊन पण दाखवली. तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही खऱ्या अर्थ. हे पण जास्त नवीन फीचर नाही, हे पण बऱ्यापैकी जुनच फीचर आहे. म्हणजे एआय तुमच्यावर कविता पण करतंय, कविताला चाल पण लावून देते, गाऊन पण देते. आहे का त्यांचं भाषण. माझ्या नवीन गाडीला एआय फीचर असेल, कमॉन कोणाला असेल? माझ्या नवीन गाडीला, माय न्यू कार, माय न्यू कार विल ह्या म्हणजे ला असेल, बरोबर. काय असेल? एआय न्यू कुठे, एआय फीचर, फीचर म्हणतो मी. गॉट इट. एवढं सोपं आहे. काय सांगितलं सगळ्यांना? ऑफकोर्स. जसं एबल टू बी सगळ्यांना विल बी आलं होतं की नाही, तसं इकडं सगळ्यांना विल ह्या विल. ते इव्हन आपण फंडामेंट 1 मध्ये बघितलं, सगळ्यांना काय आलं होतं? विल बी आलं होतं. तिकडे कुठे अमेझॉन नाही आलं ना, अमेझॉन फक्त प्रेझेंटला. तसं हॅव हॅज फक्त प्रेझेंटला, हॅड पास्टला. जसं इकडे काय होतं, टू बी मध्ये काय होतं, इकडे अमेझॉन होतं, इकडे वॉज वर, इकडे विल बी. इकडचं इकडं नाही, इकडचं इकडं नाही, कुणीकडचं कुणीकडे नाही. प्रेझेंटचं प्रेझेंटला, पास्टचं पास्टला, फ्युचरचं फ्युचरला. चला नेक्स्ट. हम्म आम्हाला आम्हाला स्कूलमध्ये मोठे प्लेग्राउंड आहे. काय होईल मग इथं? कोणाला आहे? मग काय होईल? वी हॅव. हॅव म्हणजे काय? ला आहे. राहिलं काय? स्कूलमध्ये मोठे प्लेग्राउंड मेन काय आलं? अ बिग प्लेग्राउंड इन द स्कूल. द का आलं? कारण बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला दोघांनाही माहिती की कोणत्या स्कूल बद्दल बोललं जाते, म्हणून द. ही शाळा किंवा ही शाळा. 6 पिलर्स तुम्ही जर बघितलं, द च्या अर्थाने सांगितलं. दिस दॅट दिस दोज इज इक्वल टू द. हा, आणि बोला. केशव ठाकरे कोण होते? प्रबोधनकार ठाकरे. ल्या. केशव, अरे बापरे, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. चष्मा वाचला मला. तर मी कलाकारी केली त्या चष्म्यामध्ये मी थोडी. तो प्लॅस्टिकचा होता, त्याला मी काच बसून घेतलाय. बताऊंगा मैं बाद में इसके बारे में. हाँ चलो. केशव ठाकरेंच्या बघा, केशव ठाकरे कोण होते? प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव केशव ठाकरे. कोण आहेत? बाळासाहेब ठाकरेंचे
पापा, वडील. आता वाक्य बघा, खूप सुंदर वाक्य यायला लागलंय. केशव ठाकरेंच्या पणजोबांकडे खूप खूप म्हणजे 10-12 एकर होती बरं का, शेती होती. पण त्यांच्याकडे शेती होती बरं का. मध्यंतरी कोणतरी आवाज काढला होता बघा, त्यांच्याकडे 7-12 नाही. त्याचं कारण वेगळं आहे. त्यांच्याकडे शेती होती कोकणात. कोकणात. आणि भावाभावांचं ठरलं की वाटणी करायची. हे म्हणले चुपचाप एकत्र राहा, आगाऊपणा करू नका. आणि मग एक दिवशी तो तलाठी वगैरे कोणतरी अधिकारी आले आणि त्यांनी डॉक्युमेंट बनवले. या शेतीवरील सर्व हक्क आम्ही सोडत आहोत. झटक्यात निघून आले. लक्षात घ्या, पार्श्वभूमी कशी असते कडक. आणि ते इंग्रजांच्या काळातले नामांकित वकील होते, समजून घ्या. म्हणजे पार्श्वभूमी बघा, पिढी अशी घडत नाही. पार्श्वभूमी खूप कडक आहे. समोर बुक आहे, माझी जीवन गाथा आहे बघा, प्रबोधनकर ठाकरे. चला, केशव ठाकरेंच्या पंजोबांकडे खूप शेती होती. कमॉन, बघा आता काय लिहायचं. केशव ठाकरे, ठाकरे काय, ग्रेट ग्रँडफादर, ग्रेट ग्रँडफादर हॅड मच लँड म्हणून आपण आहे ना, मच ऍग्रिकल्चरल लँड. चालतंय, खूप शेती होती. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य लिहू शकता. चला, आणि सांगा वाक्य मला. कर्त्याकडे डायजेस्ट असेल, कोण सांगतंय सांगा. ऑनलाईन वाले बोला रे. तुम्हाला त्याची हाकल लावत तरी पण अक्कल नाही तुम्हाला. हाकलला तरी अक्कल नाही. बोला, का आता पण हाकलो, तुम्ही सांगा. हा, बोला रे. हा, सरांकडे उद्या क्लास घेण्यासाठी खूप वेळ असेल. ऑनलाईन वाले बोला रे. सर विल हॅव काय असेल, खूप वेळ, मच टाइम घेण्यासाठी, टू टेक और फॉर टेकिंग क्लास, कधी, समजते शब्द वाक्यात शेवटी. अरे ऑनलाईन वाले बोला ना, वाक्य मूर्खच आहे लोक. हा, मी काढून टाकतो त्यांना. बोलताय का, काढू? अरे बोलताय का नाही ऑनलाईन वाले, बोलताय का? ये 66 और 31 विनिंग एफर्ट में आया। इसके बाद लौटे आए हैं दिल्ली को जिताने के लिए। कोण बोलतंय? कोण आहे तू, कोण आहे, आर यू? हा, एन्जॉय लेक्चर. चला पुढे आपण. सांगा काय वाक्य होतं. चला, टीचर्स यू कॅन एन्जॉय टेलिंग द सेंटेन्सेस नाव. टीचर सांगा, वाक्य सांगू शकता. आता तुम्ही बेधडकपणे वाक्य सांगू शकता. कोणाला की मला सांगावं, तर हातून लावा आपण. मुलांना नाही आता इंटरेस्ट नाही. चला, बोला.
हा बोला, काय होतं वाक्य? बोलते राहो. त्या बुकला 200 पेजेस आहेत, ठीक आहे. त्या बुकला चालेल, ते पण चालेल. सरांकडे बुक्स आहेत म्हणून, खूप म्हणण्याच्या ऐवजी बुक्स आहेत, छोट्या जागेत होऊन जाईल है ना. तर खूप लेट झालं. ऍज पर युअर डिझायर. काय होईल मग? सर हॅज मेनी बुक्स. बिल्डिंगला 2 लिफ्ट आहेत. बरोबर. ते पण कुठे येईल? बी ग्रुपला येईल. मग काय होईल? बिल्डिंग हॅज 2 लिफ्ट. लेखी लँग्वेज मध्ये 2 असं लिहायचं नसतं बरं का, माझ्याकडे जागा कमी म्हणून लिहायचं, TWO2 लिहायचं. जेवणाला चांगली चव होती. काय होईल मग? फूड हॅड नाईस टेस्ट. गुड टेस्ट चालते. TAST टेस्ट. चर्चा द्यायची असेल काय होऊ शकेल? मला लवकरच चांगला जॉब असेल. चांगला जॉब असेल. हा. काय होईल? आय विल हॅव नाईस जॉब और गुड जॉब. लवकरच. व्हेरी सून. आणि काय होऊ शकेल? नाही नाही, कोण कधी पण. लवकर. लवकरच च मुळे व्हेरी लागलं. हे खूप लवकर. लवकरचा अर्थ खूप लवकर. लवकर म्हणजे सून. लवकरच व्हेरी सून. So in this way, you can have so many sentences of fundamental truth. Getting? हा, आणि काय वाक्य? कुठलं आठवत आहे? हा, आणि काय वाक्य आठवत आहे? पुढच्या वर्षी. काय काय? 2 घरं आहेत. मग ही हॅज तिकडे येईल, तिकडे लिहा. ही हॅज 2 हाऊसेस. बरोबर. ही हॅज 2 हाऊसेस. आणि काय होऊ शकेल? पुणे शहराला मेट्रो सुविधा असेल है ना. आपण संपूर्ण म्हणू है ना. संपूर्ण पुणे शहराला मेट्रो सुविधा असेल. संपूर्ण म्हणजे काय? होल पुणे सिटी. ला असेल विल हॅव. काय? करेक्ट. मेट्रो फॅसिलिटी. हा. तुमचं कोणतं वाक्य होतं त्याचं? कोणाला काय असेल? मुलांना उद्या काय करतील कसं?
मुलांकडे उद्या क्लास करायला टाइम असेल. हा, चिल्ड्रन और स्टुडंट विल हॅव टाइम टू जॉईन क्लास टुमॉरो. बरोबर. आणि काय? गाडीची चावी सुजितकडे असेल. सुजित विल हॅव बाईक की. बाईक की म्हणण्याची काही गरज नाही. अपॉस्ट्रॉफी एस सायलेंट ठेवून चालतं. सुजित विल हॅव माय बाईक की, माझ्या बाईकची चावी. आणि उद्या शाळेला सुट्टी असेल. स्कूल विल हॅव हॉलिडे टुमॉरो. हा, नाही नाही नाही, इकडे नाही, इकडे वेगळा विषय. इकडे हा विषय, इकडे तो विषय. ते फक्त त्याच गावात. हो, फक्त फंडामेंट कोणत्या गावात वापरायचं. आता हे दुसऱ्या गावाला आलो, दुसऱ्या गावात मी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला खूप काही वाक्य बनवता येतील. सो आसाच्या असा चार्ट घरी बनवून लावायचा. आसाच्या असा. आणि जर पॉसिबल झालं तर तुम्हाला चांगलं फोटो पाठवतो. फोटो प्रिंट करून लावू शकतो, है ना. चांगला फोटो प्रिंट घेऊन लावू शकता. डॉक्युमेंट आपण फोटो घेऊ. फाईन. सो टाइम टू नो द होमवर्क. रिपीट ट्वाइस. या सगळ्या गोष्टी अशा रिपीट समजून 2 वेळेस लिहायच्या. आणि सेल्फ असे प्रेझेंटचे, पास्टचे आणि फ्युचरचे. प्रेझेंटचे 30 बनवायचे, ए आणि बी चे. पास्टचे 30 आणि फ्युचरचे फक्त 15. हा, बोला. बोलो. काय शंका होती कोणाची? तर मुलांना सांगायला बोलायला, किती आळशी मुलं आहेत हो, काय त्यांना थोडी पण अक्कल येत नाही.